श्री स्वामी समर्थ. कृष्ण भट आणि त्याची साध्वी पत्नी ह्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काय करावे हे त्यांना सुचेना. स्वामी तर नैवेद्याचा आग्रह सतत करीत होते. स्वामी एकदम म्हणाले, तुम्ही दोघेही असे स्तब्ध उभे का राहिलात? नैवेद्य लवकर आणा, म्हणजे तो ग्रहण करून मला परत जायला बरे पडेल. स्वामींचे बोलणे ऐकून दोघेही आपल्या चंद्रमौळी झोपडीत गेले. कृष्ण भट आपल्या पत्नीला म्हणाला, तू गावात जाऊन कुणाकडून पेल्यावर दूध मिळते का ते जरा पहा, लवकर जा. त्याची पत्नी भांडे घेऊन सर्वत्र हिंडली, परंतु तिला पेल्यावर दूध काही मिळेना. पतिव्रता द्विजस्त्री वारंवार दुग्धार्थ हिंडे घरोघर, परंतु दुग्धाचा एक तुषार कोठे देखील मिळेना. ती पतिव्रता स्त्री व्याकुळ झाली. स्वामींना आपण नैवेद्य म्हणून दुधाचा एक थेंब सुद्धा देऊ शकत नाही ह्या विचाराने खिन्न झाली. पतिपत्नीला स्वामींनी बाहेर बोलावले आणि आम्हाला नैवेद्य मिळणार ना असे विचारले. कृष्णभटाच्या पत्नीने गावात घडलेला प्रकार सांगितला आणि नैवेद्याला दुधाचा एक थेंब सुद्धा मिळत नाही म्हणून ती खंतावून म्हणाली, स्वामी आमच्यापाशी काहीही नाही हो. आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. तेव्हा स्वामी म्हणाले, माऊली तू कशाला रडतेस? तुझ्या गोठ्यात गाय असताना तुला दूध कोण देणार ग? तेव्हा ती साध्वी स्त्री म्हणाली, स्वामी आमच्या ह्या गायीचे दूध आटलेले आहे. तेव्हा समर्थ म्हणाले, मला ह्याच गायीच्या दुधाचा नैवेद्य हवा. तू आज जा, भांडे आणि दूध काढायला बस. स्वामींची आज्ञा ऐकून ती पतिव्रता स्त्री गायीचे दूध काढायला बसली. तर काय आश्चर्य, गायीला पान्हा फुटला आणि तिच्या आचळातून दुधाच्या धारा सुटल्या. त्या थांबेनात कृष्णभट्टाने स्वामींना दूध प्यायला दिले. ही बातमी गावभर पसरली आणि लोकांचे थवेच्या थवे कृष्णभट्टाकडे झेपावले. स्वामींनी कृष्णभट्टावर कृपेचा वर्षाव केला होता. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी एकच सांगते, आयुष्यात कधी निराश होऊ नका. काहीही संकट कोसळले तरी त्याला धैर्याने सामोरे जा. स्वामी तुम्हाला संकटाशी सामना करण्याची अपूर्व ताकद देतात. स्वामींचे स्मरण केले की उदासी निघून जाते. स्वामींच्या साक्षात्कारी अस्तित्वाची अपूर्व सत्ता आपल्या भोवती दाटून आलेली असते, हे कधी विसरू नका. स्वामी आपल्या दृष्टीला जरी दिसले नाही तरी त्यांचे आश्वासन आपल्या भोवती सतत घुमत असते. त्या वाक्यांचा शोध घ्या, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की आपल्यावर स्वामी कृपा अखंड बरसतेच आहे. घाबरू नका, धैर्याने फक्त तोंड द्या.